आपण नोंद घ्यायची आहे. असंच जर का कृत्य करत राहिलं तर यानंतर स्पर्धक म्हणून जेव्हा तुम्ही येता एखादीकडे आयोजक तुम्हाला कशा पद्धतीने संधी देतील, कारण आम्ही तालुक्यातील जवळपास 60 संघ खेळवले या स्पर्धेमध्ये. महापुली टीम 12th मन पहिला बॉल पडायच्या आत आले पाहिजेत. या लवकर. चला, सलामीची जोडी अरबाज आणि उमेर डॉन तो मैदानामध्ये दाखल बॅटिंग करण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवरनं एक शिस्तबद्ध खेळाडू तो गोलंदाजी करण्याकरिता. कुणाल मांझे त्याला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय, गोलंदाजीसाठी दाखल झालेत. जीवी स्पोर्ट्स महापुली आणि त्याच्या विपक्षामध्ये जय हनुमान सावरोली या दोन संघांमध्ये ती लढत. चला, गेम स्टार्ट करायची. कुणाल पहिला बॉल या वेळेला फटका चांगला आहे. स्ट्रायकिंग एंडला अरबाज होते. अरबाजनं ओव्हर दी कव्हर या बॉलला खेळलंय. बॉल चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेला क्लिअर करणारा चौकार. 4 संघाचं खातं आपण ओपन या ठिकाणी केलं गेलंय, आपण पाहू शकाल. दुसरा चेंडू तो मैदानामध्ये या ठिकाणी पुरवायचा आहे. यावेळी चौकार तो मैदानात कंप्लीट झालाय. कुणाल मांझे तो सज्ज होतोय. यावेळेला फुलटॉस बॉल. हा काय फटका मैदानाच्या आतमध्ये, आणि तो फटका फसलाय. कुणाल मांझेला माहिती आहे की अरबाज कशा पद्धतीचे फटके घेतो, आणि त्यांनी या फटक्याकरिता क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केला होता. त्याने पकडली आहे कॅच. परतावा लागेल अरबाजला माघारी. विकेटचं पतन. खेळाडू बाद. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मारूफ भाबे तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेदर क्रिकेटवर चांगला एक वर्चस्व असलेला खेळाडू आहे मारूफ. दुबई कतार इकडनं तोही बिलॉंग करतो, आणि शारजाच्या मैदानावर या खेळाडूला आपण खूप चांगला खेळ करताना पाहिलाय. ॲज अ नेट बॉलर म्हणून भारतीय संघाला सुद्धा ज्याने गोलंदाजी केलेली आहे. यावेळेला पहिलाच बॉल तो मात्र त्याने रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. क्षेत्ररक्षकाकडनं होतीये चूक. त्यांना गुंगारा देऊन बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून जाईल. दणदण करीत तो मैदानाच्या आत येतोय. चौकार. 4 धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 या अंकावर आहे. 8 रन्स ऑन बोर्ड. प्रेक्षक जेही आमच्या सोबत इथे आहेत मैदानावर ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले आहेत, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे.
याही वेळेला कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा तोच फिल्डर आणि पुन्हा एकदा त्याला दिलाय गुंगारा. बॉल ट्रॅव्हल झालाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार, धावा मिळत आहे 4. गेले 2 बॉल पाहिले तर मिसफील्डमुळे चौकार कन्वर्ट झालेत. आता कुणालने डोक्याला हात लावला असेल. कुणाल मनामध्ये विचार करत असेल, पहिल्या बॉलवर एक चौकार आल्यानंतर कमबॅक कुणालकडनं बघायला मिळालं होतं. सज्ज होईल पुढचा बॉल. या वेळेला मारू बाबेनं फटका अप्रतिम सजवलाय. तेजस बॉलचा पाठलाग करतोय, त्याच्यापासून दूर पडलाय आणि तदनंतर मात्र सरळ ट्रॅव्हल झालाय. सलगचा 3रा चौकार तो मैदानात येतोय. मारूफ बाबे मैदानामध्ये आलाय आणि त्याने मात्र अप्रतिम फटकेबाजी त्याची कंटिन्यू ठेवली आहे. सलगचे चौकार 3 ठोकलेत आणि धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर 16. याही वेळेला फटका चांगला, मागे फिल्डर आहेत रोशन, तो बॉलला स्टॉप करेल आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल मिळते. षटक संपलंय पहिलं, धावा जोडल्या गेल्या 17-17. चला लगेच टीम मीटिंग नाहीये, टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाही. नवीन बॉलर तुमचा लगेच बॉलिंग ट्रॅकवर आणा. रोशन भिंगारे तो गोलंदाजी करण्याकरिता येतोय. रोशन भांगरे, माफ करा, रोशन भांगरे तो गोलंदाजीसाठी आलाय. चला आपण जाऊयात मैदानाकडे. रोशन भांगरे तो गोलंदाजी करण्याकरिता आलाय पहिला बॉल घेऊन. यावेळेला प्रचंड वेगाने चेंडू हाताळला. धावचीची ती संधी निर्माण झाली आहे. डिरेक्ट हिट मैदानामधनं नक्कीच बघायला मिळाला, मात्र सेफली असं वाटतंय आपल्या माघारी परतलेत बॅटर. पहिलं तर 1 न वाढून स्कोर कार्ड. अभिनय पाटील यांचा जर्सी क्रमांक तो स्कोर कार्डवर 18. 1.1 चेंडू आतापर्यंत संपला आणि 18 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. उमेर डॉन स्ट्रायकिंग इनला आहे. यावेळी अतिरिक्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस दी लाईन गेलेले आणि तदनंतर उडवण्याचा प्रयत्न केलेला, मात्र बॉल डॉट स्वरूपामध्ये विकेटच्या मागे निर्धाव. धावसंख्या 30 स्कोर कार्डवर पाहिली तर पुढे जाऊन पोहोचली आहे. माफ करा, स्थापित आहे 18 या अंकावर. 18 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बाउन्स बघायला मिळतोय आणि विकेटच्या मागे डॉट बॉल. निर्धाव चेंडू रोशन भांगरे कमबॅक करत असताना बघायला मिळतोय. अजूनही प्रेक्षक मॅच पाहतायत. यावेळेला कॅच उडली आणि रोशन भांगरे अप्रतिम कॅच कंप्लीट करत असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद. अनेक प्रेक्षक मॅच पाहतायत. आम्ही उल्लेख करत होतो रोशन लारा, तेही अजून मॅच पाहतायत, ऑफिसमध्ये आहेत तिकडनं. त्यांनी आम्हाला व्हिडिओ पाठवली आहे. स्पर्धा मात्र तालुक्यामध्ये आज जागोजागी पाहिल्या जात आहेत आणि आपण धावसंख्या पाहिली तर ती मात्र मैदानामध्ये स्थापित 18 या अंकावर.
धावसंख्या आपण पाहिली 18 या अंकावर बघायला मिळते. 1.4 चेंडूचा खेळ तो इथे समाप्त झालाय. मारूफ याच्या सलगच्या 3 षटकांकरिता इर्शाद अन्सारी आणि सुमित पटारी यांच्याकडनं सलगच्या 3 षटकारांना मारूफ करिता 5100 म्हणजे 5100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वा, मारूफ सलगचे जर का 3 षटकार इथून खेचतो, 3 चौकार त्या खेळाडूने ऑलरेडी खेचलेले आहेत आणि धावसंख्या ती त्यानेच उंचावली. आल्या आल्या सलगचे 3 चौकार, त्याच्या आधी एक बॉल डॉट झाला आणि लगेचच एक त्याही बॉलवर त्याने चौकार खेचला होता. विकेट गेलेली आता बऱ्याच काळानंतर स्ट्राईकला आले तसं म्हणावं लागेल. 5 बॉल आतापर्यंत या षटकामधील विचार केला तर रोशनच्या संपलेत आणि धावसंख्या ती स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 19. हे षटक रोशनचं पाहिलं तर त्याने फक्त आणि फक्त धावा केल्या 2, ज्यामध्ये पहिल्या बॉलवर एक सिंगल आलेली, त्यानंतर 2 बॉल डॉट बघायला मिळाले. शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू होते, त्यानंतर चौथ्या बॉलवर विकेट आली आणि त्यानंतर एक सिंगल आणि आता शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथून बाकी आहे. हलक्या हाताने स्टिअर केलं. या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल गेलाय. मिड विकेटचे खेळाडू त्या बॉलवर येत आहेत. एक सिंगल या बॉलवर मिळेल आणि सिंगल. धावफलक 20. रोशन लारा आम्ही उल्लेख करत होतो, ही स्पर्धा पाहत आहेत. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. काही कारणास्तव या मैदानावर आपण पाहिलं तर त्या दिवशी त्यांचा सामना होता गुहीर संघाच्या विपक्षामध्ये. मात्र आपण पाहिला तर गुहीर संघाच्या विपक्षामध्ये त्यांनी मात्र त्यांना अप्रतिमरित्या पराभूत केलं. परंतु स्पर्धेवर प्रेम आहे, क्रिकेटवर प्रेम आहे, अजूनही स्पर्धा पाहत आहेत. चला या टॉससाठी यायचंय. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वेडेगाव आणि अकलोली. आई गावदेवी वेडेगाव आणि अकलोली टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी या. GCC अकलोली, गावदेवी क्रिकेट क्लब अकलोली आणि त्याच्या विपक्षामध्ये आई गावदेवी वेडेगाव. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचंय. गोलंदाजी ट्रॅक होणं गोलंदाजी करण्याकरिता निरंजन. यावेळी फटका चांगला, उंची बरीच गाठली आहे आणि मारूफ बाबेच्या या बॉलनं सरळ केली हवाई सफर. तो चाललाय. आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर ओव्हरपिच बॉल मिळाला आणि त्या ओव्हरपिच बॉलचा पुरेपूर समाचार. बॉल सीमारेषा पार. मिळाला धावा 6. षटकार. यावेळेला मागे गेले, जागा बनवली आहे. पुन्हा एकदा खेळायचं होतं, मात्र आता मागे येतात फिल्डर. परतावं लागेल माघारी. पुन्हा एकदा रोशन आहे तिकडे आणि रोशन कंप्लीट केली कॅच. विकेट खेळाडू बाद. निरंजन पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर मारूफला मात्र यावेळी परतीच्या प्रवासाला त्याने धाडलंय. खेळाडू बाद झालेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. राहुलजी भोईर यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत अभिनय पाटील यांचे सुद्धा वडील बाबा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभेच्छा आपण पुढील मॅचची नाणेफेक करणार आहोत आणि त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये तुमच्या समवेत जॉईन होतील प्रवीण सर. सिद्दीकजी भाबे सर सध्या ही स्पर्धा ऑनलाईन पाहतायत आणि उद्याच्या दिवसामधनं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अप्रतिम व्हॉइस ऑफ ठाणे म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते सिद्दीक भाबे सर, ते उद्याच्या दिवसामधनं या स्पर्धेत आपण त्यांचाही आवाज ऐकणार आहोत. सर आपलं या स्पर्धेमध्ये लाईव्हच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एक धाव या बॉलवर मिळते, एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या ती 1 न वाढतीये.
27-27. दरम्यान या ठिकाणी आपण नाणेफेकी करत आहोत. गावदेवी क्रिकेट क्लब अकलोली आणि आई गावदेवी वेडेगाव एकाच विभागातील दोन संघ. हेड इज अ कॉल आणि हेडच आलेला आहे. तर आतिश फक्त निर्णय कळव. आम्ही फलंदाजी क्षेत्ररक्षण करू. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. ओर टू कॉम्बॉक्स. चला मॅच कडे पुन्हा एकदा परतूयात. सज्ज होईल वरती विकेटने फुल टॉस बॉल प्रचंड वेगाने हाताळला आणि फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलंय निरंजनने. वाह, काय कमबॅक तो निरंजन कडनं बघायला मिळालाय. पहिल्या बॉलवर षटकार आलेला, त्यानंतर पुढील 3 बॉलचा विचार केला तर फक्त 1 धाव खर्चिक केली आणि 1 विकेट सुद्धा त्याने मिळवली आहे. 4 चेंडू संपलेत. शेवटचे इथून 2 बॉल बाकी. पहिल्या षटकात तब्बल 17 धावा आलेल्या, परंतु त्यानंतरचे 10 बॉल्स ज्यामध्ये फक्त 10 धावा आल्यात. यावेळेला फुल टॉस बॉल, कॅपमध्ये बॉल जाईल. मागे फिल्डर रोशन तो बॉल हातामध्ये कलेक्ट करतोय, फेक करेल. एकच सिंगल. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर तिसऱ्या मधील शेवटचा 1 बॉल बाकी. धावसंख्या 28-28. हर्षल भोईर दर्दी क्रिकेट प्रेमी आहेत. यावेळेला फटका चांगला शेवटच्या बॉलवर, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये कुणाल मांझे तिकडे तैनात होते आणि त्यांनी कंप्लीट केली आहे कॅच. विकेटचं पतन. खेळाडू बाद. धावसंख्या 30 स्कोर कार्ड वर सोडली गेली आहे. 28. येणारे बॉल 18 आणि करायचे तुम्हाला 29. 18 चेंडूत 29 ची गरज. 18 चेंडूत 29 धावा त्या गरजेच्या आहेत. कुणाल जरा धावत जा. कुणाल आपण थोडे गेम स्पीडअप करा आणि महापोली टीम आपण कुठल्याही प्रकारचा विलंब न करता लगेच त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. उद्याच्या दिवसामधनं टेनिस क्रिकेट मधील दादा संघ ते आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. एक गाव एक फॉर्मॅट मधले, त्यामध्ये उद्या आपल्याला ध्रुव 11 साटपाटी, SP 11 जय बजरंग गोरसई ब संघ बेस्ट ऑफ बोरशेती, संतोष साठे 11 उच्छली, तदनंतर मीट डीजे सातपाटी 11 SP बिलोशी, अंबोडे भिनार, तुते, वेदांत 11 ठाकटी डहाणू, ओम साईराम भावाले, बोबा 11 झाई, तेजली 11 वालिव या संघांच्या मधोमध आपण उद्याच्या दिवसात मॅच पाहणार आहोत. चला जनुमा सावरोळी आपला सलामीवीर आपण लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचे. बाबू खान कॅप्टन तो मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅक वर.
चला चेंडू देतो, लगेच देतो, अजून एक घेऊन जा. चला मॅच कडे जाऊयात. विजयाकरता 29चं लक्ष आहे. चला गेम स्पीडअप करायची आहे. चला सलामी वीर अजय मांझे पुनश्च एकदा. आणि स्ट्राईकला पाहिलं तर रोशन बाबू खान. गोलंदाजी ट्रॅक वन बाबू. चला मॅच कडे पुन्हा एकदा परतूयात. बाबू तो सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वन. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलेला. एक सिंगल ती वेगाने कंप्लीट केली जाते. पहिल्या बॉलवर संघाचं खातं ओपन केले गेले. विजयाकरता 29चं टार्गेट. पहिल्याच बॉलवर एक धाव. पुढचा बॉल बाबू खान पुन्हा एकदा अजय मांझेच्या विपक्ष. यावेळेला अप्रतिम बॉल पायावर होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र ग्राउंड लगत शॉट तो मैदानामधनं बघायला मिळालाय. आणि आपण पाहिलं तर इथून एकच सिंगल मिळतीये. सिंगलनं वाढून स्कोर कार्ड 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या अंकावर जाऊन पोहोचेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. अजून विकेट मात्र गमावली नाहीये. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल्स त्या कंप्लीट केलाय. यावेळेला रोशन भांगरेच्या विपक्षामध्ये अप्रतिम बॉल. बाबू खान कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. याही वेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलेत. कार्पेटच्या सहाय्यानं एक तर कंप्लीट केली आहे. वेगानं दुसऱ्याच्या शोधामध्ये निघालेत आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट होतील. काय इथून ती तिसरी कंप्लीट केली जाईल. चार चेंडू 4 धावा. चला गेम स्पीडअप करा. 4 चेंडू 4 धावा स्कोर कार्ड वर. यावेळेला मात्र रोशन भांगरे बराच काळ वाट पाहत होता. त्याचा अखेरची प्रतीक्षा मात्र या ठिकाणी संपली आणि बॉलला फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. षटकार. सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा बाबू खान. याही वेळेला रोशन भांगरे बॉलला पाठवून देतोय. चाललाय सर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळाल्या धावा 4. चौकार. धावसंख्या 3-4 न पुढे जाऊन पोहोचेल. 14-14.
चला मॅचकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. विजयाकरता इथून 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू ते तुमच्याकडे आहेत आणि 15 करायचे. चला बॉलर, चला लगेच आपण बॉलिंग ट्रॅकवर नाही यायचे. नवीन गोलंदाज आलेत आरम. स्ट्राईकला विचार गेला तर बॅटिंगसाठी अजय मांजे आहे. आरम पटेल तो सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेला अप्रतिम फटका गॅपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला या फटक्याकरिता. एक सिंगल तर कंप्लीट केली आणि वा वेगवान आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 वेगाने कंप्लीट केल्यात. धावसंख्या 16 1.1 चेंडूंचा खेळ तो इथून संपलाय. 13 धावांची गरज आहे. 11 चेंडू बाकी आहेत आणि 13 करायचे आहेत. सज्ज होईल पुढचा बॉल. यावेळेला अजय मांजेचा पुन्हा एकदा फटका चांगला कव्हरच्या क्षेत्रामधनं. पहिला पण तर वाईडिश लॉंग ऑफला येतोय बॉल आणि विचार केला तर एक सिंगल ती मिळाली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये काय निघतील नाही, मात्र सिंगलवर समाधान मानतायत. मारूफ भाबेच्या हातामध्ये तो बॉल आलेला, त्यानं फेक केली. एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. धावसंख्या 17-17. दहा चेंडू इथून बाकी आहे. 12 करायचे आहेत. याही वेळेला रोशन गॅप मधनं बॉलला, परंतु फरक पडणार नाही. बॉल सरळ चाललाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. बॉल सीमारेषा पार. षटकार 6. धावसंख्या 23-23. कॅमेरामॅन खऱ्या अर्थानं गोड कौतुक करावं लागेल त्यांचं, कारण या संपूर्ण जवळपास आपण पाहिले तर 4 वाजून गेलेले आहेत आणि ते सुद्धा तेवढ्याच अप्रतिमरित्या मात्र त्यांची जी कामगिरी आहे ती खूप सुंदर पद्धतीने पार पाडत असताना बघायला मिळत आहेत. कारण विचार केला तर जवळपास 5-5:30 वाजल्यापासनं आपण पाहिले तर 12 तास ते कंप्लीट होऊन गेले, परंतु आमचे कॅमेरामॅन आहेत त्यांचं गोड कौतुक आहे. कारण अजून सुद्धा अप्रतिम ती कामगिरी त्यांच्याकडनं पार पडताना बघायला मिळते. कारण संपूर्ण जे या ठिकाणी या स्पर्धेचे क्षणचित्र आहेत आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून पाहतोय. अप्रतिम रित्या कव्हर त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. त्यांनाही त्यांचंही गोड कौतुक. पुढचा बॉल. यावेळेला मात्र अजय मांजेचा फटका अप्रतिम, मात्र फटक्याकरिता क्षेत्ररक्षक तो थर्डमॅनच्या दिशेनं तैनात केला गेला होता. विकेटचं पतन. खेळाडू बाद. चला बॅटर नवीन धावत या. कुणाल मांझे तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल. इथून गरज आहे 7 चेंडूत 5 धावा त्या अजून बाकी आहेत. पुढचा बॉल अप्रतिमरित्या मात्र स्टिअर केला या बॉलला. गॅप मध्ये बॉल चाललाय. फटका यशस्वी होताना तो बघायला मिळतोय. मारूफ भावे वेगानं बॉलवर आलेत. 2 कंप्लीट. तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये रोशननं कॉल दिला आणि कुणालनं मात्र यस म्हटलं. लगेचच पाहिलं तर 3 धावा कंप्लीट. आता येणारे बॉल 6 करायच्या 2. प्रेक्षकांना विनंती आहे शेकोटी मैदानाच्या आसपास कोणी पेटवू नका. चला नवीन गोलंदाज लगेच यायचंय. नवीन बॉलर जो कोणी असेल
लवकर आपण बॉलिंग वरनं या. चला नवीन गोलंदाज आलेत बॉलिंग करण्याकरिता मारूफ भाबे. 6 चेंडू 2 ची गरज आहे. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला. मागे फिल्डर तैनात. एक सिंगल कंप्लीट. 5 चेंडूत आता फक्त 1 धावेची गरज आहे. स्कोर लेवल 28. कंपल्सरी चेसिंग आणि ती विजयाची 1 धाव ती मात्र इथून दूर आहे. जनुमान सावरोळी टीम यावेळी ती सुद्धा कंप्लीट केली जाईल आणि खेळ खलास झालाय. विजयी झाली आहे टीम जनुमान सावरोळी. मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोशन भांगरे. चला नेक्स्ट मॅच लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. नव्या मॅच कडे जाऊया. तुमच्या समोर जॉईन होतील अक्षय पाटील सर. विजयी टीमचे एक एक प्रतिनिधी लगेच या. SP बिलोशी, घोटगाव आणि सावरोली